मिरज तालुक्यातील बोलवाड आणि वड्डी हद्दीत पाणी टंचाई असल्यामुळे येथील वड्डीच्या ओढ्यामध्ये मैशाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी केली होती। येथील पाणी टंचाईमुळे विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी घटल्याने शेतीला तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। गुरुवार दिनांक 23 रोजी इथं पाणी सोडण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी ओढ्यातील पाण्याचं पूजन करून समाधान व्यक्त केले। तसेच पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल माजी मंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे आभार व्यक्त केले। मिरज तालुक्यातील बोलवाड आणि वड्डी परिसरात आडवा रस्ता व बेडग रोड भागात पाण्याची टंचाई आहे। या परिसरातील शेती पाणी टंचाईमुळे अडचणीत आली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासू लागली होती। शेतकऱ्यांना शेतीसाठी व जनावरांच्या पिण्यासाठी पाणी आणण्याची वेळ आली होती। यापूर्वी बोलवाड आणि वड्डी परिसरात मैशाळ योजनेत समाविष्ट नव्हता। मात्र 2 वर्षापूर्वी माजी मंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नानं हा भाग मैशाळ योजनेत समाविष्ट झाला आहे। त्यामुळे ओढापात्रात पाणी सोडल्यास परिसरातील विहिरी व कूपनलिकांमधील पाणी पातळी वाढून पाणी टंचाईत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। याबाबतची मागणी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे केली होती। आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वड्डी परिसरात ओढापात्रात पाणी सोडण्याची सूचना दिली होती। गुरुवारी 23 रोजी येथील ओढीपात्रात मैशाळ योजनेचं पाणी पोहोचले। यानंतर शेतकऱ्यांनी पाण्याचं पूजन करून समाधान व्यक्त केले। तसेच आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे आभार व्यक्त केले।